कुणाची शक्ती कुठे जास्त आहे आणि त्यानंतर मला असं वाटतं फार लवकरच याच्यावर निर्णय होईल. एक विचारा, आपण किती जागेची मागणी केलेली आहे? आपलं म्हणणं तसं अर्धवट बरोबर आहे, एकमत वगैरे नाही आहे. अजून चर्चा जी आहे व्यवस्थित झालेली नाही आहे. प्रत्येक जण जे आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे इच्छुक कोण आहे आणि कुठे कोणाची जास्त शक्ती आहे त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे. अजितदादाकडनं पण 8 ते 10 जागांची मागणी केली जाते म्हणून आपलं या एकूणच बैठकीमध्ये मार्ग निघत नाही अशा पद्धतीच्या असं काही नाही. मी 10 जागांची मागणी केली ही बरोबर आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला बऱ्याच जो आहे या सगळ्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे. साहेब, शिरूर लोकसभेसाठी आपलं नाव पुढे येत आहे अमोल कोल्हेंच्या विरोधामध्ये. मला माहिती नाही आपली तुम्ही कुठे ऐकलं, पण मी तर काय ऐकलं नाही. शिरूरसाठी छगन भुजबळला उभं करा असं कोणी सांगितल्याचं मला ऐकत नाही. हे तुमचीच सजेशन आहे. काही काही वेळा मीडिया सुद्धा जे आहे आपापल्या सजेशन्स आपापल्या इच्छा ज्या आहेत असं प्रदर्शित करत असतात. पण ठीक आहे, तिकडचं जे आहे संधी मिळाली तर राहणार का लोकसभेला? संधी मिळाली तर लोकसभेला उभे राहणार का? काय पक्षाचं ऐकावंच लागतं ना. पक्षाने जर सांगितलं कुठे उभे राहा तर उभे राहा, बसा तर बसा. शेवटी पक्ष शिस्त आहे ती पाळावीच लागते सगळ्यांना. भुजबळ साहेब, तुतारीचं किती आव्हान आहे तुम्हाला? तुतारीचं किती आव्हान आहे? मला सध्या तरी काही वाटत नाही. काँग्रेस पक्षाला अजित पवार असं आहे की तुतारी आहे, मशाल आहे किंवा हात आहे, म्हणजे महाविकास आघाडीचं मला तरी अजून वाटत नाही की फार मोठ्या प्रमाणावर असं काही आव्हान त्या महाराष्ट्रात निर्माण झालेलं मला दिसत नाही. आणि खरोखरच 40-45 पुढे महायुतीचे उमेदवार निवडून देतील अशीच परिस्थिती आज दिसते आहे. आपल्याला काही वेळ थांबावं लागलं होतं, काही नाराजी वगैरे त्यामुळे जाणवली का असेल? संजय राऊत काल नाशिक दौऱ्यावरती प्रकाश आंबेडकर म्हणतात की जरांगीरने निवडणूक जालन्यामध्ये निवडणूक अरे कोणतरी बोला रे साहेब. काल संजय राऊत नाशिक दौऱ्यावरती यावेळी ते म्हणाले की सुनेत्रा पवार यांनी पवन थोडा मागे अब्रू नुकसानीचा दावा करावा. अगोदर अजित पवारांवरती भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर त्यांना पक्षात आपल्या सोबत घेतलं. त्या त्यांच्या इच्छा आहेत, त्याच्या याच्यावर मी काय बोलणार. ते रोजच काहीतरी बोलत असतात. आता मग रोजच मला बोलावं लागेल. त्यांचं काय किती मनावर घ्यायचं आहे ते लोक ठरवतात. साहेब, तुम्ही कार्यक्रमाला आले, तुम्हाला थांबावं लागला, तुम्ही काय नाराज आहे असं काही? नाही, मी कसला नाराज आहे. त्यांनी 11ला सांगितलं, मी 11:15 आलो. पण ते थोडंसं मला असं वाटतं समजुतीचा घोटाळा झाला. त्यांनी पलीकडे बोलवलं होतं की ते मला भरवील पण मला आमच्या लोकांनी सांगितलं इथे थांबायचं, इथे कार्यक्रम आहे म्हणून मी इथेच थांबलो. ते तिथे वाट बघत. आणखीन एक साहेब, मुंबई नाशिक गंमत असते आमच्या. तुम्ही आणखीन एक भाषणामध्ये मुंबई नाशिक महामार्गासंदर्भात एक नाराजी व्यक्त केली. भिवंडी बायपासचा जो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून त्याचं काम जे तापवलं आहे. खरं आहे ना. हे पवन जे 2-2 तास कधी कधी जे आहेत त्या भिवंडीचे ज्या काही मोठ्या व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकल्स, त्या तुमच्या वेअर हाऊसिंग आहेत, त्या सगळ्याच्या मध्ये येतात, कैची पडते आणि अक्षरशः 2-2 तास जे आहेत तिथे थांबावं लागतं. म्हणून मी त्यांना सांगितलं की पोलीस पण आपल्याकडे कमी आहेत, परंतु या कंपन्या ज्या आहेत काम करणाऱ्या त्यांचे काही लोक जे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी जिथे डायव्हर्जन आहे त्या ठिकाणी उभे करा आणि तिथली जे आहे कैची पडणार नाही आणि सुरळीत होईल ट्रॅफिक जे आहे ते पहा. काही अडचण नितीन गडकरी साहेबांनी नाशिक मुंबईचा हायवे जो आहे तो 4 पदरी किंवा त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशी प्रस्ताव केला होता. कार्यक्रम देखील झाला होता. मात्र त्याला आता 1.5 वर्ष आले, अजून देखील त्यावर काही कोणतीही कारवाई करत नाही. मी ते त्यांना सांगितलं किंवा एक तर जो आहे हा जो मुंबई नाशिक 4 लेन जो आहे हा माझ्या काळामध्ये आम्ही तो करून घेतला होता, त्या ब्रिज वगैरे सगळं. पण त्याच वेळेला ॲग्रीमेंटमध्ये असं होतं की 8 वर्षानंतर साधारणपणे एक तर तोपर्यंत पॅरलल रोड होणार नाही तर ते 8 वर्ष होऊन गेले. आणि दुसरं म्हणजे 8 वर्षानंतर त्याची जी आहे लेन्स जे आहेत वाढवण्यात येते. मध्यंतरी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला गडकरी साहेब आले त्यांनी सुद्धा सांगितलं की मुंबई नाशिक जे आहे आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा पूर्ण करतो. तर मला तर असं वाटतं की बराचसा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता जो MSRTCच्या माध्यमातून या समृद्धी महामार्गाच्या साठी होतो आहे, आता उरलेला आहे तो त्यांनी करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून आपण करूया.